शुक्रे समितीच्या अहवालात मराठा आरक्षण देण्याची शिफारस पाहायला मिळते। मराठा समाजाच्या आरक्षण सर्वेक्षण अहवालात ही शिफारस केली आहे। तर 40% मराठा समाज मागास असल्याची माहिती आहे। 41% समाज हा मागास नसल्याचा अहवाल असल्याची देखील माहिती सध्या समोर आली आहे। उच्च न्यायालयाच्या धर्तीवरती नोकरीत 13% आरक्षण द्यावं अशी मागणी केली जाते। खरं तर लोकशाही मराठीला सूत्रांकडून ही संपूर्ण माहिती कळते। शिक्षणात 10% आणि सरसकट 10% आरक्षण देण्याची शिफारस असल्याची माहिती सूत्रांकडून कळते। या संदर्भातले अधिकचे अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत लाईव्ह जोडले जातात। स्वप्नील, आपण पाहतो एकीकडे विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात। यावेळेस अनेक मुद्द्यांवरती चर्चा होऊ शकते। सगळे सोयरे संदर्भात कोणती चर्चा होणार आहे यावरती आपलं लक्ष असणार आहे। मात्र शुक्रे समितीच्या अहवालात आता मराठा आरक्षण देण्याची शिफारस करण्यात आली आहे। सूत्रांकडून ही संपूर्ण माहिती कळते का अधिकचे अपडेट्स आहेत? नक्कीच वर्ष आपण बघतोय मराठा समाजासाठी मराठा आरक्षणासाठी खरं तर हे विशेष अधिवेशन बोलवण्यात आलेले जे शुक्रे समितीने जे राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष होते शुक्रे यांनी खरं तर जो अहवाल बनवलेला त्यामध्ये काही डेटा सुद्धा कलेक्ट करण्यात आला। 2 फेब्रुवारी रोजी तो सर्व सर्वेक्षण पूर्ण झालेला आणि हा अहवाल आहे तो विस्तृत अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आलेला आहे। आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा अहवाल सादर होईल आणि यानंतर खरं तर विधान भवनामध्ये जे सभागृहामध्ये विधानसभेच्या सभागृहामध्ये हा अहवाल सादर होईल। एकूणच ज्यामध्ये 27% मराठा आरक्षण मराठा समाज आहे तो आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास असल्याचं या ठिकाणी दिसते। मात्र यामुळे आधी सुद्धा आपण बघितलं होतं मराठ्यांना 16% आरक्षण देण्यात आलं होतं, मात्र हायकोर्टामध्ये ते 13% आलं होतं। काही त्यामध्ये तांत्रिक बाबी सुद्धा होत्या, मात्र 13% हे आरक्षण ते हायकोर्टामध्ये टिकलं होतं, मात्र सुप्रीम कोर्टामध्ये ते टिकू शकलं नाही। यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी पुन्हा मराठ्यांना आरक्षण देण्याच्या हालचाली वाढलेल्या आहेत आणि यामध्ये सुद्धा 27% जो आरक्षणाचा जो रिपोर्ट आहे तो देण्यात आलेला आहे। यामध्ये कुठेतरी 10% हे सामाजिक आणि 10% हे शैक्षणिक दृष्ट्या अशा प्रकारचं आरक्षण देण्याची तरतूद या ठिकाणी होईल। मात्र विधान भवनामध्ये जेव्हा हे विधेयक मांडलं जाईल आणि यावरती चर्चा होईल, खरं तर कायद्यात रूपांतर करण्यात येईल, तेव्हा नक्की विरोधक यावरती काय भूमिका मांडतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। हा जो विधेयक आहे हे जर पारित झाल्यानंतर ते कोर्टामध्ये टिकतं का हा सुद्धा हे सरकारसाठी मोठा प्रश्न असणार आहे। अगदी स्वप्नील, आपण पाहतो एकीकडे अधिवेशन होत आहे, सध्या विधिमंडळ परिसरात कसा माहोल पाहायला मिळतोय? नक्कीच आपण आता विधिमंडळ परिसरामध्ये आहोत। माझ्या मागे तुम्ही पाहताय या ठिकाणी आमदार खासदार येण्यास सुरुवात झालेली आहे। आमदार सुद्धा या ठिकाणी येतात, मुख्यमंत्री असतील राज्याचे दाखल झालेले आहेत, मंत्री असतील चंद्रकांत पाटील हे सुद्धा दाखल झालेले आहेत। एकूणच काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल सर्व आमदार या ठिकाणी येण्यास सुरुवात झालेली आहे। थोड्याच वेळामध्ये खरं तर अधिवेशन सुरू होणार आहे। राज्यपालांचं अभिभाषण यापूर्वी होणार आहे। 11 वाजता राज्यपालांचं अभिभाषण झाल्यानंतर पुन्हा एकदा गटनेत्यांची बैठक असेल। या गटनेत्यांच्या बैठकीमध्येच वर्षा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवरती चर्चा होईल, कारण या मुद्द्यांवर चर्चा झाल्यानंतर हे विधेयक जे असेल ते सभागृहात मांडण्यात जाईल आणि त्यामध्ये खरं तर विरोधकांकडून सुद्धा सहकार्य अपेक्षित आहे। अशा प्रकारे चर्चा गटनेत्यांच्या बैठकीमध्ये सुद्धा होईल आणि या बैठकीनंतर खरं तर नियमित कामकाज सुरू होणार आहे। 2 वाजता सुरुवात या नियमित बैठकीला होईलच। मात्र यामध्ये खरं तर जे विधेयक चर्चेला येणार आहेत या विधेयकांवरती विरोधी पक्षनेत्यांची भूमिका कशी असणार आहे, ते या मराठा आरक्षणाच्या बाजूने आहेत का हे सुद्धा पाहायला मिळेल। अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आहेत त्या ज्या राज्य मागासवर्गीय आयोगाने अगदीच तुझ्याकडून प्रत्येक अपडेट आम्ही घेतच राहू। तुर्तास धन्यवाद तू दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।